2004ची जी निवडणूक होती, आपले एकेकाळचे मित्र असलेले त्यानंतर शिवसेनेमध्ये गेले, जनतेला आमिष दाखवलं की मी एक विकास आराखडा आपण म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघाचा माझ्याकडे तयार आहे. 2009 आलं तरी विकास आराखड्याकडे दिसला नाही. त्याच्यानंतर बैलगाडा शर्यतीचा प्रश्न आला. 2014ला पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत प्रचार पुन्हा एकदा घाटात. आता 2019ची निवडणूक आलेली आहे. आपण डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे. हा सामना कशा प्रकारे रंगेल? असं आहे की गेल्या 15 वर्षामध्ये या भागामध्ये विकास कामाच्या संदर्भामध्ये जनतेला फक्त आश्वासने मिळाली विद्यमान खासदारांच्याकडून, परंतु त्याच्यामध्ये जे यश यायला पाहिजे होतं ते आलेलं नाही. आणि त्याच्यामुळं आता हे नवीन आमचे जे उमेदवार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे हे उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांना सार्वजनिक जीवनाची जाण आहे, प्रशासकीय अनुभवसुद्धा त्यांच्याजवळ आहे, कारण त्यांचं वक्तृत्वसुद्धा चांगलं आहे. त्यामुळे कुठलाही प्रश्न संसदेमध्ये मांडून तो प्रश्न संसदेमध्ये किंवा सरकारमध्ये मांडून त्याची सोडवणूक करण्याचा ते प्रयत्न करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि त्याच्यामुळं एका बाजूला जनता कंटाळलेली उमेदवार शिवसेनेचे उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन तरुण तडफदार उमेदवार अशी ही फाईट आहे. एकीकडे खासदारांना जनता कंटाळलेली आहे, कुठल्याही प्रकारचं विकास काम यांनी या मतदारसंघात केलेलं नाही आहे, तर दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या रूपाने एक तरुण तडफदार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला आहे. निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी जनता मतदान करेल असं दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं म्हणणं आहे.